नमस्कार. आज हा व्हिडिओ पाहताना मन सुन्न होईल, डोळ्यात पाणी येईल आणि एक प्रश्न वारंवार मनात येईल, हा विकास नेमकं कोणासाठी आहे? जर एखाद्या शासनाच्या प्रकल्पासाठी, मग तो रस्ता असो, रिंग रोड, धरणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी एखाद्या शेतकरी कुटुंबाचं घर, जमीन, संसार, आठवणी आणि आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर त्या विकासाचा उपयोग काय? पुण्यातील मुळशी रोड परिसरातील ही घटना. रिंग रोड कामासाठी अडथळा येत असल्यामुळे एका शेतकऱ्याचं कुटुंब, त्यांचं घर मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आलं. शेकडो पोलिसाची यंत्रणा, शेकडो पोलीस अधिकारी वर्ग, मशिनरी आणि बुलडोजर, आणि समोर आहे असहाय्य कुटुंब. त्या घराच्या भिंती पडत होत्या, पण खरं तर त्या कुटुंबाच्या आयुष्याच्या भिंती कोसळत होत्या. एक सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करतो, रोज उन्हातान्हात राबतो, पैसे जमा करतो, कर्ज काढतो आणि मग एक छोटस घर त्याचं उभं राहतं. त्या घरात फक्त वीट नसते, त्या घरात आई बापाचे आशीर्वाद, त्याच्या पूर्ण आठवणी, मुलाबाळाचा हसण्याचा आवाज आणि त्यांनी केलेले सण उत्सव, या सर्व गोष्टीच्या आठवणीचा खजिना असतो. त्याचे स्वप्न असतात, त्याचा पूर्ण संसार असतो. पण एक दिवस अचानक सांगितलं जातं, हे घर विकासाच्या आड येते, हे घर हटवावं लागेल. किती हे सहज अधिकारी आणि प्रशासन बोलून जातात हो. ज्याचं घर आहे, ज्याचं आयुष्य आहे, ज्याचा संसार आहे, ज्याच्या पिढ्यानपिढ्या तिथे गेलेल्या आहेत, आठवणी आहेत, त्यांच्यासाठी फक्त एक घर नसतं, तो त्याचा जीव असतो. सरकार म्हणतं पुनर्वसन करून देऊ, त्याबद्दल मोबदला देऊ, पण प्रश्न पैशाचा नाहीये. पैशाने आईची आठवण मिळते का? पैशाने वडिलांनी बांधलेला उंबरवाटा परत मिळू शकतो का? त्या भावना मिळू शकतात का? पैशाने त्यांच्या बालपणीच्या तिथे सर्व आठवणी साचल्या मिळू शकतात का? पैशाने घरातलं सुख विकत मिळतं का? जर एखाद्या कुटुंबाला उघड्यावर आणून रडवून हतबल करून विकास काम करत असाल तर अशा विकासाला लोक काय म्हणतील हो? हा माझा सरकारला प्रश्न आहे. कधी कधी प्रश्न पडतो, सरकारमधले बसणारे अधिकारी, ठेकेदार आणि निर्णय घेणारे लोक, यांना स्वतःचं घर नाही का? यांना स्वतःचं कुटुंब नाही का? त्यांना माणूस म्हणून काही भावना आहेत का नाहीत? कारण ज्याचं घर तोडायचा आदेश देतात, एकदा त्या घरातील मुलाच्या डोळ्यात बघा, बाजूच्या व्हिडिओमध्ये ते दिसतायत रडताना, परिवार रडताना दिसते. ज्यांच्या अंगणात खेळलो, ज्यांच्या शेतात आयुष्य गेलं, जिथे बाप दादांनी घाम गाळला, ते ठिकाण सोडताना काय वेदना होत असतील त्या कुटुंबाला. हे फक्त आणि फक्त शेतकरी आणि हे कुटुंब त्यांनाच माहिती. विकास व्हायलाच पाहिजे, रस्ते झालेच पाहिजे, प्रकल्प झालेच पाहिजेत, शहरं वाढली पाहिजेत, पण विकास करताना माणुसकी संपली तर तो विकास काय कामाचा? हा तर अन्याय झाला. जर एखाद्याची जमीन घेत असाल तर त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, तो समाधानी असला पाहिजे, त्याला पर्याय जागा दिली पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे, त्याचं पहिलं पुनर्वसन झालंच पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे. लोकाला रस्त्यावरती आणून, शेतकऱ्याला रस्त्यावरती आणून विकास करू नका. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या डोळ्यात, त्याच्या परिवाराच्या डोळ्यात अश्रू पहा. आणि कुठलाच प्रकल्प शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणून पवित्र होऊ शकत नाही. आज त्या कुटुंबाचं घर पडलं, उद्या कोणाच तरी अजून दुसऱ्याचं घर पडू शकतं. म्हणून आज आवाज उठवणं गरजेचं आहे आणि हे सरकारपर्यंत आवाज जाणं गरजेचं आहे. आपण सरकार विरोधी भूमिकेमध्ये नक्कीच नाही, आपण विकासाच्या विरोधात नक्कीच नाही, आपण अन्याय विरोधात आहोत. जिथे अन्याय होईल तिथे आम्ही नक्की आवाज उठू. सरकार मायबाप असं म्हणतात ना, मायबाप लेकरांना घराबाहेर काढतं का? हा माझा प्रश्न आहे. त्यांना हात दिला पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांना मार्ग दाखवला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे. म्हणून एकच विनंती आहे सरकार मायबापांना, विकास करा पण माणुसकी जपा. रस्ते बांधा पण संसार लोकांचा उद्ध्वस्त करू नका. प्रकल्प उभारा पण शेतकऱ्यांना उघड्यावरती टाकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नका. या वेदना समजून घ्यायला तुम्हाला पहिले शेतकऱ्याच्या भावना समजाव्या लागतील. ही एक हाक आहे.
आणि जर तुम्हालाही वाटत असेल की हे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी, तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे, तरच शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. आणि जिथे अन्याय होईल तिथे वाचा फुटू शकते. आज एक कुटुंब रस्त्यावरती आलं, आज एक कुटुंब उघड्यावरती आलं, पुन्हा दुसऱ्या कोणाचा तरी नंबर लागू शकतो. आणि याचा सरकारवरती कुठंतरी वचपा आणि कुठंतरी नियंत्रण राहिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.